नमस्कार मित्रांनो, चला तर आज आपण जॉमेट्रीचा चॅप्टर फर्स्टचा सेकंड पार्ट घेऊन आलेलो आहे, ज्याच्यामध्ये आपण एक्सरसाइज 1.1 सॉल्व्ह केली होती, ते पण खूप चांगल्या प्रकारे. आणि आता एक मला तुम्हाला एक गोष्ट कळवायची आहे. बघा, ऑफकोर्स तुमच्यापैकी बरेच जण असतील ज्यांना खूप कन्फ्युजन वगैरे होत असेल क्वेश्चन सॉल्व्ह करायला वगैरे. तर मी जेवढे क्वेश्चन सॉल्व्ह करून दिले इथे, एक्सरसाइज असो, प्रॉब्लेम सेट असो वगैरे, याच्याचं प्रॉपरली केलं ना तर सगळं तुम्हाला समजेल की होत काय आहे. आणि सगळ्यात पहिले ना तुम्ही प्रत्येक गोष्ट ही कन्सेप्च्युअली समजून घ्या. जॉमेट्रीच्या प्रॉपर्टीज काय आहे काय नाही. लेटेस्ट प्रॉपर्टी आपण बघितली होती ट्रायंगल मध्ये, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. रिपीट करतो एकदा मी क्विक मध्ये. व्हॉट इज बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम? कोणताही जर एक ट्रायंगल असेल एबीसी आणि एक लाईन इंटरसेक्ट करून जात असेल ट्रायंगलला दोन वेगवेगळ्या पॉइंट्स मध्ये, आणि ती लाईन जर पॅरलल असेल या थर्ड साइडला, तर ही लाईन या दोन साइड्सला इक्वल रेशिओज मध्ये डिवाइड करते. म्हणजे हा रेशो याच्या प्रोपोर्शनेट असतं. म्हणजे एपी अपॉन पीबी इज इक्वल्स टू एक्यू अपॉन क्यूसी. दिस इज कॉल्ड बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. हे आपण प्रूफ पण बघितलं होतं, कसं आहे काय नाही ते 3 मार्काला विचारलं जातं. चला आता याचा आपण कॉन्व्हर्स बघत आहोत. कॉन्व्हर्स म्हणजे असा शब्द आहे, थेरम जे सांगतो त्याच्या उलट असतं. कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. काय म्हणतं कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी? बघा, आता मी इथे याला काही प्रूफ नाहीये, डायरेक्ट प्रूफ नाही, इनडायरेक्ट प्रूफ असतं, आणि ते करून दाखवण्यात काही उपयोग नाही सध्याला. समजून घ्या काय आहे. बघा, एखादा ट्रायंगल एबीसी असेल, व्यवस्थित आहे का? आता काय म्हणतं, एक लाईन आहे, ही लाईन आहे, एल लाईन आहे, आणि ही या ट्रायंगलला पी अँड क्यू पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करून चालली, आणि अशी इंटरसेक्ट करायली की एपी अपॉन पीबी हा रेशो इक्वल राहायला एक्यू अपॉन क्यूसीच्या. आपल्याला आता गिवन काय आहे? गिवन असणार आपल्याला काय? एपी अपॉन पीबी इज इक्वल्स टू एक्यू अपॉन क्यूबी. मित्र, हे गिवन आहे. तर प्रूफ काय करायचं आहे? तर प्रूफ थेरम म्हणतं कॉन्व्हर्स. तर ऑटोमॅटिक ही जी लाईन यल गेली, ही लाईन यल आहे, ही ऑलरेडी पॅरलल असणार थर्ड साइड बीसीला. म्हणजे पॅरलल होऊन जाईल कुणाला? या बीसीला पॅरलल होऊन जाईल. केव्हा? जेव्हा ही कंडिशन दिली असता. याला म्हणतात कॉन्व्हर्स. याच्या उलट काय? हे दिलं असता हे असतं, हे दिले असता हे असतं. In this way, we can clearly use this converse of BPT in various examples and the problems. बघूता कुठं कुठे यूज होतो. ओके, तुम्हाला नोट करायचं होतं. हेच आहे नोट, काय होत बघा. आता बघूता ऍप्लिकेशन ऑफ बीपीटी. इम्पॉर्टंट आहे काही गोष्टी. ऍप्लिकेशन ऑफ बीपीटी, तर सगळ्यात पहिलं ऍप्लिकेशन आहे आपल्याला अँगल बायसेक्टर थेरम इन ट्रायंगल. बघा, माझं शिकवायचं जॉमेट्रीचं किंवा जॉमेट्रीची अशी टेक्निक आहे, याच्यामध्ये पहिले मी एक्सप्लेन करतो की हा थेरम काय आहे. डायरेक्ट चला लिहा स्टेटमेंट, जरा बघा हे वगैरे, काही गरज नाही. पहिल्या गोष्टी समजून घ्या. हे अँगल बायसेक्टर थेरम म्हणते काय, आणि हे कशामुळे बीपीटीवर बेस्ड आहे ते पण बघा. चला, आपल्याकडे एक ट्रायंगल आहे एबीसी. सगळ्यात पहिले कोणत्याही एका अँगलचा अँगल बायसेक्टर घ्यायचा. काय असतो गुरुजी अँगल बायसेक्टर? आता हे तर 10वीला गेल्यावर तुम्ही विचारायला नाही पाहिजे. अँगलला दोन इक्वल मेजर्स मध्ये डिवाइड करणाऱ्या लाईनला काय म्हणायचं? अँगल बायसेक्टर. तर हा गेलेला काय आहे? अँगल बायसेक्टर. तर लेट की मी म्हणतोय एचा आपण अँगल बायसेक्टर काढू. चला, काढला एचा अँगल बायसेक्टर. झालं. काय म्हणतं अँगल बायसेक्टर? बघा, अँगल बायसेक्टर ऑफ एनी ट्रायंगल, अँगल बायसेक्टर ऑफ एनी ट्रायंगल divides the side opposite to it in the इक्वल रेशिओ टू द रिमेनिंग साइड. काय म्हणत आहे मी? जे काही अँगलच्या अपोजिट साइड आहे, कोणती? बीसी, हिला इंटरसेक्ट करून चालली, अँगल बायसेक्टर इंटरसेक्ट करून चालला. जे काही रेशिओ आहे या इंटरसेक्शनचा, जे काही रेशिओ आहे इंटरसेक्शनचा, बीई अपॉन ईसी हा इक्वल आहे कोणाच्या? उरलेल्या दोन साइडच्या रेशिओचा. आता इथंच लेकर खूप कन्फ्युज होतात की सर इकडून साइड घेऊ का इकडून. जर तुम्ही हे इकडून रेशो घेतला असेल असा बीई अपॉन ईसी, तर तुम्हाला त्या साइड पासून सुरू करायची. कशी? ए बी अपॉन काय असणार? एसी. तर हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. काय आहे? प्रूफ करायचं आहे की खरं असं होतं का. अँगल बायसेक्टर थेरम तुम्हाला स्टेटमेंट दिला जाईल, बुकमध्ये आहे. ठीक आहे, आपण जास्ती टाइमपास करणार नाही आहे मी, आणि मी तुम्हाला डायरेक्ट कन्सेप्ट कव्हर करणार आहे.
तर हे बघा डायरेक्ट प्रूफ्स वगैरे कशा असतात. तर हे झाला अँगल बायसेक्टर थेरम. वेरियस एक्झाम्पल घेऊता. ठीक आहे. मी म्हणत आहे चला इथून बघा, या ट्रायंगल मध्ये अप्लाय करून दाखवा अँगल बायसेक्टर थेरम. ए बी सी डी ई एफ जी. एवढंच माहिती आहे की अँगल ए चा AE अँगल बायसेक्टर आहे. काय प्रॉपर्टी दिसेल बघा, हेच आहे जॉमेट्री. तुम्हाला जर दिलेल्या फिगर मध्ये जर प्रॉपर्टी अप्लाय करता आली जी की तुम्हाला माहिती आहे अबाउट गिवन डायग्राम, क्वेश्चन सॉल्व. 90% क्वेश्चन सॉल्व होते. बस याच गोष्टी येतात. चला या डायग्राम मध्ये लावा मग अँगल बायसेक्टर थेरम. काय होता, कोणत्या या ट्रायंगलला इग्नोर करा मित्र, टेन्शनच नाही घ्यायचं. बघा ही लाईन इंटरसेक्ट करून चाल या मोठ्या ट्रायंगलच्या साईडला CG ला. कोणत्या पार्ट्स मध्ये, CE आणि EG मध्ये. तर मग मी काय म्हणणार, जे माझं CE आणि EG असणार हे इक्वल असणार कोणाच्या, पूर्वीच्या दोन साईडच्या रेशिओ मध्ये, AC आणि AG. हा आहे अँगल बायसेक्टर थेरम. समजत आहे? गुड. चलो बघा आता प्रूफ देऊ. क्वाईट लेंदी प्रूफ आहे. जरासं लेंथ म्हणजे काय सोपंच आहे बघा. सपोज आपण एक ट्रायंगल घेतला ABC आणि याचा एक अँगल बायसेक्टर घेतला. व्यवस्था आहे का? हा अँगल इक्वल आहे याला. अँगल बायसेक्टर काढला. तर गिवन काय आहे, जे गिवन आहे ते नोट करून घ्यायचं. पहिले गिवन आहे इन अ ट्रायंगल AB, 4 मार्कला थेरम येतं. ABC नाव काय देऊ, ABCD घेतो. नाही हो डीच घेतो. जाऊ चला ABCD. AD इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल A. रे म्हणा. ठीक आहे. आता टू प्रूफ, सेकंड गोष्ट असते की आपला प्रूफ काय करायचा आहे, ती प्रूफ दाखवत असो आपण. तर मी दाखवणार BD अपॉन DC इक्वल आहे माझ्या AB अपॉन AC च्या. ठीक आहे. BD अपॉन DC इक्वल झालं AB अपॉन AC च्या. तर हे प्रूफ करण्यासाठी जरासं कन्स्ट्रक्शनच हेल्प घ्यावं लागतं. आणि परत सांगतो, कन्स्ट्रक्शन्स करणं डायरेक्ट नसतं, क्वेश्चनवर डिपेंड करतं, सिच्युएशनवर डिपेंड करतं डायग्रामच्या. चला कन्स्ट्रक्शन साठी काय करणार मी, एक्सटेंड BA टू पॉइंट R सच दॅट, असे एक्सटेंड करायचं सच दॅट, C बरोबर काढतो, सच दॅट AD विल बी पॅरलल टू RC. कन्स्ट्रक्शन आता आपल्या मनानं सांगायचं असतं तुम्ही गोष्टी काय करायला. बुकमध्ये जसं लिहिलं तसं पण जाऊ शकता तुम्ही. एक्सटेंड BA टू पॉइंट R सच दॅट, असं की AD ही पॅरलल झाली पाहिजे कोणाशी, RC शी. व्हेरी गुड. इथपर्यंत समजत आहे. नाइस. प्रूफ. अब आएगा प्रूफ का पार्ट. प्रूफ का, प्रूफ कसं, मला काही नाही बघा मित्र हो, मला हे AB अपॉन AC आणायचं, BD अपॉन DC आणायचं. बस कसं येईल, एक गोष्ट कव्हर करत जायचं. कसं मला प्रूफ येणार आणि मी कशा गोष्टी लक्षात ठेवू. सगळ्यात पहिले बघा, तुम्हाला एक लार्ज ट्रायंगल दिसायला का, RBC दिसला. RBC मध्ये ही पॅरलल आहे कोणाला, AD पॅरलल आहे RC ला. जर मी या ट्रायंगलला फिरवलं, असं समजवतो की बस हर किसी को समजना, जर या ट्रायंगलला फिरवलं का हे आपला BPT थेरम होईन झाला का, याच्यात BPT थेरम येईन झाला का, याला का नाही, BD अपॉन DC आणि BA अपॉन AR. पण आपल्याला AB अपॉन AC आणायचं, तर C पाहिजे, म्हणजे ही लेंथ आणायची आपल्याला. ही कशी आणता येईल, अभी पता चल जाएगा. इतकं इंटरेस्टिंगली सॉल्व्ह करायचं असं गोष्टी समजून घ्यायच्या. बघा जर आता मी प्रूफ ओरली कसा सांगतो का, जर तुम्ही
ही लाईन किंवा ही साईड पॅरल घेतली हिला, व्यवस्थित ऐकावं, या दोन साईड झाल्या पॅरल, ठीक आहे. आणि जर आपण ही ट्रान्सवर्सल घेतली, काय घेतली ही ट्रान्सवर्सल, व्यवस्थित का, तर हा अँगल आणि हा अँगल, हे दोन अँगल काय व्हायले तर करस्पॉन्डिंग अँगल झाले, म्हणजे हे दोन अँगल काय झाले इक्वल. सेकंड, सेम ह्या दोन पॅरल आहेत आणि मी ही घेतली ट्रान्सवर्सल, ही आली ट्रान्सवर्सल, तर गुरुजी हा अँगल आणि हा अँगल काय व्हायले अल्टरनेट अँगल. आता बऱ्याचशा 10वीच्या विद्यार्थी जी झालेले आहेत त्यांना अल्टरनेट करस्पॉन्डिंग अँगल माहीत नसतील, तर याच्यासाठी मी एक खरंच बेसिक व्हिडिओ लॉन्च करायला पाहिजे होता. करू का प्रूफ बघा, हे मी व्हिडिओ अपलोड करायच्या आधीच करून टाकतो, बेसिक व्हिडिओ टाकून देतो. चला बघा आता व्यवस्थित बघा, ठीक आहे, काळजीपूर्वक डायग्राम्स मध्ये A to Z दिसायले, ठीक आहे. बघा काय म्हणणार आपण, रे AD parallel side RC and जी काही RB आहे and RB is their ट्रान्सवर्सल म्हणजे त्यांची छेदिका, ठीक आहे. सो देअरफॉर मी अँगल कोणत्या अँगलचे नाव कसे घ्या काय हरकत नाही, BAD हा कॉन्ग्रंट झाला कोणासोबत, ARC. रिझन काय आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स, याचं रिझन आहे करस्पॉन्डिंग अँगल. म्हणजे आता हा कॉन्ग्रंट झाला याच्याशी, नोट करा. गुड. आणि याला इक्वेशन फर्स्ट राहिलं होतं. नंतर परत रे AD ही पॅरलल आहे साईड RC ला, अँड आता कोणती ट्रान्सवर्सल घ्यायची, AC इज देअर ट्रान्सवर्सल, म्हणून अँगल DAC हा कॉन्ग्रंट झाला अँगल कोणासोबत, ACR. रिझन अल्टरनेट अँगल्स. नसं समजलं कोई नाही, पॅरलल साइड हा पॉइंट A आहे, कळते का, हे D आहे, हे C आहे आणि इथे R आहे. हा अँगल कॉन्ग्रंट झाला याला, कॉन्ग्रंट कारण हे पॅरलल साइड येतात, तर हे दोन अँगल काय असतं अल्टरनेट अँगल. गॉट इट, व्हेरी नाईस. तर देखो फिर, तर हे झाला कॉन्ग्रंट याला इक्वेशन सेकंड. बघा, इन अ ट्रायंगल ACR, कोणत्याही ट्रायंगल मध्ये ACR साइड्स अपोजिट टू इक्वल एंगल्स आर इक्वलच्या कॉमन मला पाहिजे, कोई बात नाही, असं पण चालतं. काय जर तुम्हाला ट्रायंगल ACR दिसला तर हा अँगल इक्वल आहे कोणाशी, या अँगलशी. यथा अर्थ असाच गुरुजी, या अँगलची ही बाजू कॉन्ग्रुएंट असणार या अँगलच्या या साइड सोबत, कारण की साइड्स अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आयसोसेलेस ट्रायंगल थेरम म्हणू शकता, घ्या काय हरकत नाही, काही म्हणा. म्हणून साइड AR इज इक्वल्स टू काय झालं AC. हे कशावर घेतलं आपण, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड वरून, कारण की दोन अँगल आपण इक्वल दाखवलेले आहेत, म्हणून आपण या दोन साइड्स काय म्हणणार, इक्वल म्हणणार. साइड AC साइड नाव राहिलं इथं, कोई बात नहीं, साइड AC लिहून टाका. ठीक है, इसको देना चाहिए इक्वेशन नंबर 3. आता खूप मस्त जागी आलो, खूप आलो प्रूफच्या जवळ. जॉमेट्री मध्ये मला आउट ऑफ होते बरं दहावीला. इझी सब्जेक्ट आहे, खूप इझी आहे. तर आता आपण बघू शकता, तुम्ही बघू शकता की हे मोठा ट्रायंगल जर घेतला मी, मोठा एकदम दिसायला नाही, आता काय करू, काहीतरी रब केलं तर तुम्हाला अडचण जाईल, जागा नाही आहे. हे पाहे RCB
आणि ही पॅरलल आहे इला, हिचं नाव आहे एडी. चलो लगाव इसमें बीपीटी. ज्याला ज्याला माझं बीपीटीचा पाहिजे त्याला 100 लावता येईल. बघा काय म्हणता येईल, सरजी इन ट्रायंगल आर सी बी एडी पॅरलल दिलेली आहे आरसी ला, म्हणून बाय बीपीटी पुढचा कॉमा दियर फोर हा बी ए अपॉन जल्दी बोलो ए आर इज इक्वल्स टू काय बी डी अपॉन डी सी. चला नोट करा, झालं ओके. तर आता वरचा जरा भाग इरेज करतो, जागा रिकामी वाटली पाहिजे, म्हणून मी बी ए ला ए बी म्हणू शकतो का, ए बी अपॉन ए आर इज इक्वल्स टू बी डी अपॉन डी सी झालं. सो देअर फोर ए बी अपॉन ए आर कोणा बरोबर आहे, ए आर कोणा बरोबर आहे, ए सी बरोबर, ए बी अपॉन ए सी बरोबर बी डी अपॉन डी सी. कुठून गेलो, फ्रॉम थर्ड. आणि सरजी हेन्स प्रूव्ड, हा असा थेरम आहे, प्रूव्ह झालाय. तर अशा प्रकारे मित्र तुम्ही थेरम्सला प्रूव्ह देऊ शकता. लक्ष ठेवायचं, फ्लोवर लक्ष ठेवायचं की आपण कोणत्या फ्लो मध्ये चाललो. आउट आन्सर. चलो झालं हे फर्स्ट ऍप्लिकेशन, गॉट इट, गुड. याच्यावर करू क्वेश्चन, पण ते एक्सरसाइजचे. नेक्स्ट याच्यामध्ये ऍप्लिकेशन दिलेले आपल्याला बुकमध्ये, प्रॉपर्टीज ऑफ 3 parallel lines and their transversals. आता ही काय प्रॉपर्टी आहे, चलो करते हे एक्सप्लेन. 3 पॅरलल लाईन घ्यायच्या, कशा घ्या, उभ्या घ्या, आडव्या घ्या, कशा पण घ्या. ह्या घेतल्या मी 3 पॅरलल लाईन्स, आल्या 3 एकमेकांना पॅरलल, यल एम एन, आणि यांच्या काय ट्रान्सवर्सल्स काढा. 2 काढू का, हे काढू का, हे काढू का. बघा ह्या पॅरलल नाहीत मित्र हो, हे पॅरलल लाईन्स नाहीत, दे आर जस्ट ट्रान्सवर्सल्स. लेट की या इंटरसेक्ट पॉइंट ए बी सी, ही ट्रान्सवर्सल लाईन आहे पी आणि हे क्यू, आणि ह्या इंटरसेक्ट करून चालू इकडं एक्स वाय आणि झेड मध्ये. काय म्हणतं, प्रॉपर्टी काय आहे, इफ देअर आर 3 पॅरलल लाईन्स पॅरलल टू इच अदर, आता नावच म्हणलं मी पॅरलल टू, and they have 2 transversal intersecting 3 parallel lines in the different points, then the intercepts made by first parallel line is in the proportion to the intercepts made on the second parallel line, second transversal on the same parallel line. म्हणजे काय, हे जे इंटरसेप्ट असतं ना, इंटरसेप्ट म्हणजे इंटरसेक्ट केलेली जागा, इथून इतकी बाय इथून इतकी इक्वल असणार, इथून इतकी आणि इथून इतक्याच्या जागी. म्हणजे मी म्हणणार हे ए बी हा माझा कोणाशी इक्वल असणार, बी सी, आणि नंतर एक्स वाय हा इक्वल असतो कोणाशी, वाय झेड शी. ठीक आहे, कळाल्या थेरम प्रॉपर्टी काय, प्रूफ करणं काही अवघड नाहीये, इझी आहे. चला याच्यामध्ये आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम यूज करूनच हे ऍप्लिकेशन प्रूफ करणार आहोत आपण. ठीक आहे, चला नोट करू, घेतलंय तुम्ही, हे प्रूफ करायचं आहे. चला काढा आता 3 पॅरलल लाईन. ऍज युजल मी काढणार आहे डायग्राम, 1 2 3. लेट की 3 पॅरलल लाईन्स येतात एल एम एन, आणि ऍज युजल त्यांना 2 ट्रान्सवर्सल नाव घेऊता, एक्स इकडून नाव घेऊता, वाय, इंटरसेक्ट करून जात आहेत वेगवेगळ्या पॉइंट, ही ए मध्ये, बी मध्ये, आणि ही सी मध्ये, ही पी मध्ये, ही क्यू मध्ये, आणि ही आर मध्ये इंटरसेक्ट करून जात आहे. समजलं ओके. हा इथं आता एक पहिले जे थेरम आपल्याला जे 3 मार्कला येऊ शकते, हे जे थेरम म्हणजे प्रॉपर्टी आहेत ना, हे देऊ शकते. काय आहे आपल्याला इथं, लाईन एल ही पॅरलल आहे लाईन एम ला, ही पॅरलल आहे लाईन एन ला, अँड एक्स अँड वाय आर देअर. काय आहे ते त्यांच्या ट्रान्सवर्सल्स. समजलं, बस एवढं सांगायचं. जास्ती काही गिवन मध्ये जास्ती नाही, जे डायग्राम मध्ये दिलेलं आहे किंवा जे आपलं स्टेटमेंट सांगतं ते सांगायचं, जास्ती काही हे करायचं नाही. टू प्रूव्ह काय करायचं मित्र, सोपं आहे. ए बी अपॉन बी सी इंटरसेप्टचा रेशो इक्वल असतो पी क्यू अपॉन क्यू आर. आला इक्वल रेशो. चला ठीक आहे, नाही प्रूव्ह करायचंय.
कन्स्ट्रक्शन हा याच्याशिवाय तर 90% प्रूफ होतच नसतात. डोकं खाऊ गोष्ट असते. काय उडालो. ओके बॉईज, कसं काही नाही, कोणते पण दोन हे 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 दोन जॉईन करा, नाही तर हे दोन जॉईन करा. ऍज पर युअर तुमची चॉईस, काही पण जॉईन करू शकता. तर मी AR ला जॉईन करतो आणि हे जे AR जॉईन करताना जी साईड आहे इंटरसेक्ट करत आहे यम लाईनला, कशामध्ये PQR यस वाव यस पॉइंट मध्ये. काय म्हणणार मी, जॉईन AR intersecting line M in point यस. झालं हे कंस्ट्रक्शन. चलो प्रूफ को स्टार्ट करते हैं. सुरुवात करूया प्रूफला. काहीच अवघड नाही. एक ट्रायंगल दिसत असेल तुम्हाला, तुमच्या डोळे उघडा चांगले. इन ट्रायंगल ACR दिसला, ट्रायंगल ACR. आर 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 पॉइंट लपण्यात आलेला आहे. हा पॉइंट आर आहे, हा आर आहे. दिसला फर्स्ट ट्रायंगल ACR. हा आपला ट्रायंगल ACR ग्रीन केला पार्ट. काय आहे ट्रायंगल ACR मध्ये, BS पॅरलल दिलेला आहे CR ला, दिले का. आता ही लाईन हिला पॅरलल, तर इथून ती साईडला पॅरलल गिवन आहे. ज्यावेळेस कोणत्या ट्रायंगल मध्ये एक साइड दुसऱ्या एक लाईन इंटरसेक्ट करून जाते जी की पॅरलल आहे सेकंड साईडला, तर ती त्यांच्या रिमेनिंग साइड्सला इक्वल रेशिओ मध्ये प्रोपोर्शनेट करून जाते. दॅट इज काय करू शकतो बाय VPT, AB अपॉन BC बरोबर काय म्हणणार मी, AS अपॉन SR. AS अपॉन SR, याला इक्वेशन फर्स्ट. नोट करा इथपर्यंत. झालं, गुड. चला बघा आता. इन ट्रायंगल RPA सेम वेन SQ ही पॅरलल आहे PAP ला. ट्रायंगल जरासा उलटा आहे, हे असा ट्रायंगल आहे. आय होप दिसायला तुम्हाला. हे RPA आणि ही काय दिलेली आहे SQ, ही पॅरलल आहे हिला बाय VPT RQP अपॉन हे. झालं. सांगा तसं त्या ट्रायंगल मध्ये बाय देअरफॉर बाय VPT RQ अपॉन QP, RQ अपॉन QP इज इक्वल्स टू RS अपॉन SA. ठीक आहे. तर हे दिलेलं आहे आणि याला आपण हे करू, इन्व्हर्स करू. सो देअरफॉर व्यवस्था का आता मी काय म्हणणार मग, QP अपॉन RQ इज इक्वल्स टू SA अपॉन RS. हे कशाहून घेतलं, इन्व्हर्टेंडो. आपण काय केलं, उलट केलंय. वरच्या रेशोला आपण रिव्हर्स केलं. यांचे नावं जरा ठीक करू, नावं ठीक करू. QP ला आपण देअरफॉर PQ म्हणूत ना, PQ अपॉन काय QR म्हणूता, आणि इथं AS अपॉन SR म्हणू. इक्वेशन सेकंड. ठीक आहे. जर तुम्ही प्रॉपरली बघसाल फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशनला राईट हँड साइड इक्वल झाल्या, म्हणजे लेफ्ट हँड साइड काय झाल्या, इक्वल झाल्या. हेच गुड. चला गुड, नोट करा. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, therefore AB upon BC is equals to PQ upon QR. Hence proved. चला तर आता बघू प्रॅक्टिस सेट, दॅट इज 1.2. आपण जर स्लो चालू प्रॅक्टिस सेट जब सॉल्व करू ते सॉल्व प्रॉब्लेम आहेत. हा सॉल्व प्रॉब्लेम चेक करा. आणि हा ह्या ऍक्टिव्हिटी 2-2 मार्कला ऍक्टिव्हिटी पडतात मित्र हो, तर प्लीज ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करत जा. सोपं असतं, काही नाही. एक्झाम्पल बघू आपण इच्छित आता. हा डायग्राम दिली, ह्या 3 पॅरल लाईन्स येतात आणि ह्या त्यांच्या ट्रान्सफर असतात. सिम्पली AC अपॉन CE, AC अपॉन CE येणार आणि BD अपॉन DF, BD अपॉन DF. ठीक आहे.
तर याचं रिझन काय असणार? प्रॉपर्टीज ऑफ 3 पॅरलल लाईन्स, आणि आपण आताच त्या प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत. चला तर तर बीडी किती दिली? 7.5. तर इथून तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सिम्पली डीएफ इज इक्वल्स टू तुम्ही काढू शकता, किंवा डीएफ इंटू 4.5 इज इक्वल्स टू 7.5 इंटू 9, आणि हे तिकडं डिवाइड मध्ये घेऊन जा. तर डीएफ बरोबर काय होणार? हे रफ मध्ये करायचं, शेवटी डायरेक्ट जे उत्तर येईल ना ते इथं फिल करायचं ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करताना. हे खूप इम्पॉर्टंट आहे. 7.5 इंटू 9 अपॉन 5.4. तर सिम्पली कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन इझी आहे. काटाकाटी केलीत, हा पॉईंट कटला, हा पॉईंट कटला, 9 9 54, आणि 75ला 6 डिवाइड करा. हे त्याचं उत्तर असेल. इथं लिहून टाकायचं शेवटचं उत्तर. ओके, तर अशा ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायच्यात. करायचं असेल तर काय जरा ना. हा नेक्स्ट काय ऍक्टिव्हिटी आहे का अजून? ऍक्टिव्हिटी दिली की ऍक्टिव्हिटी अजून एक. जरा पेज मोठं, नाव मोठं झालं, जरासं छोटं म्हणजे खूप छोटं झालं, जरासं छोटं करू आपण. हा आता बघा दिसायला ही एक ऍक्टिव्हिटी करायची आहे सॉल्व्ह तुम्हाला. इन ट्रायंगल बघा, या ट्रायंगल एबीसी मध्ये बी चा अँगल बायसेक्टर दिला. काय दिला? बी चा. खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आणि ही ईडी आहे, ही पॅरलल आहे बीसी ला. ईडी ही पॅरलल आहे बीसी ला. देन प्रूव्ह दॅट एबी अपॉन बीसी इज इक्वल्स टू एई अपॉन ईबी. ओके, तर याच्या रिस्पेक्ट नाही, म्हणजे बेसिक प्रोपोर्शनल थेरम यूज करायला सांगितलं सरळ त्यांनी. नथिंग बट बघा, बाय अँगल बायसेक्टर थेरम ना आणलं. एबी अपॉन एसी, एबी हे अँगल बायसेक्टर. हे अँगल बायसेक्टर आहे, हे अँगल बायसेक्टर आहे याचा. हे असा चालला तर एबी अपॉन काय होणार? बीसी, आणि एडी अपॉन डीसी आला. हे अँगल बायसेक्टरचा थेरम यूज केला. परत या ट्रायंगल मध्ये बघा, ही पॅरलल आहे कोणाला? इला. ठीक आहे, मग बाय बीपीटी यूज जर केला आपण, तर मग बाय बीपीटी बघा, बीपीटी लक्षात ठेवा, बीपीटी यूज करायचं आहे. बीपीटी काय असतं? एई अपॉन, या ट्रायंगल मध्ये बघा, या ही पॅरलल एई अपॉन ईबी. ईबी इज इक्वल्स टू एडी अपॉन डीसी. एडी अपॉन डीसी. तर हे आलं एई अपॉन ईबी आणि एडी अपॉन डीसी 2. तर एडी अपॉन डीसी इक्वल झालं. एडी अपॉन डीसी इक्वल झालं. तर लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड काय होतील? मग इक्वल होतील. इथं एबी येतं, खाली काय राहणार? इथं बीसी, आणि इथं ईबी येतं, इथं काय राहणार? एई. अशा प्रकारे ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायच्यात, आणि याच्या बेसवर क्वेश्चन्स बघू. तर चला आता चलो, सगळ्यात पहिला क्वेश्चन 1.2 मधला काय म्हणतं? गिवन बिलो. आता मी प्रॅक्टिस सेटचे सगळे क्वेश्चन्स व्यवस्थित सॉल्व्ह करून दाखवणार आहे. जर त्यासारखा रिपीट क्वेश्चन असेल आणि तुम्हाला सेम कन्सेप्ट लावायची असेल तर यू हॅव टू सॉल्व्ह इट. ओके, बघा, गिवन बिलो आर सम ऑफ द ट्रायंगल्स इन द लेंथ ऑफ द सेगमेंट्स आयडेंटिफाइड डिव्हिजन. ठीक आहे, बघा खाली दिलेल्या काही ट्रायंगल्स आहेत आणि त्याच्या सेगमेंट दिलेले आहेत, आणि रे त्यांच्या ज्या रे दाखवलेले आहेत ना, हे अँगल बायसेक्टर्स आहेत. काय अँगल बायसेक्टर? कोणता सॉल्व्ह करू? पहिला, दुसरा, तिसरा, कारण एक सॉल्व्ह केला बाकी सगळं सेमच करायचं. बघा या ट्रायंगल मध्ये बघा, पहिल्या नाही दुसऱ्यामध्ये, दुसरा करू आपण, सेकंड. ठीक आहे, रेंग आयडेंटिफाय ह्या अँगल बायसेक्टरच्या रे आहेत का नाही ते सांगायचं आहे आपल्याला. ओके, तर बघा सोल्युशन इन ट्रायंगल पी क्यू आर, रे पीएम इज अँड अँगल बायसेक्टर ऑफ अँगल कोणता? पी. म्हणून बाय अँगल बायसेक्टर थेरम. कोणता थेरम? अँगल बायसेक्टर थेरम. ठीक आहे, तर सिंपल या ट्रायंगल मध्ये अँगल बायसेक्टर थेरम लावा. बघा, हे अपॉन हे होते, पी क्यू अपॉन पी आर होत असतं, आणि इज इक्वल्स टू, आता मी पी क्यू अपॉन पी आर केलं तर मला इकडून जावं लागेल, कारण पी क्यू आधी घेतलं ना, क्यू एम अपॉन एम आर. वाव. चला आता याच्या व्हॅल्यू ठेवता. कोणाच्या किती दिल्यात? इथं जागा आहे, इथंच करूता. हा, जर मला इथं जागा भेटत असेल तर ऑफकोर्स पिक्चर सॉल्व्ह करायला एवढं ऍडजस्ट करा, कारण की क्वेश्चन आपण तिकडे बोर्डवर घेऊन ते झूम करून पाहू, जरा टाइम जाईल, असं होऊन जाते सॉल्व्ह. तर काय काय व्हॅल्यू दिल्या मला? पी क्यू दिलेली आहे 10 अपॉन ही दिलेली आहे 7 इज इक्वल्स टू ही दिली 8 अपॉन ही दिली 6. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये जातं का? बघा जातं. बेचोक 8 आणि बेचोक 6. का हे दोन रेशो इक्वल झाले का? हे दोन रेशो इक्वल आहेत का? 10/7 हे इक्वल आहे का 4/3 च्या? याचं उत्तर आहे नो. म्हणून पीएम
इज नॉट अँगल बायसेक्टर ऑफ अँगल पी. हे उत्तर असायला पाहिजे. 2 मार्कासाठी क्वेश्चन येते. असं करायचं. नोट करा. सेम वे ना मग तुम्ही हे सॉल्व्ह करा आणि हे पद्धत सेम, पॅटर्न सेम, काहीच वेगळं नाही. कळलं? चला नोट करा. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन बघा. PRQ मध्ये दिलेलं आहे NM ही पॅरलल आहे का नाही सांगायचं, रिझन सांगायचं काय किंवा पॅरलल आहे का नाही ते पण सांगायचं. चला तुम्हाला जर डायग्राम दिसत आहे ठीक आहे, कोई बात नाही. बुक पण आहे तुमच्याकडे. बघा जे गिवन दिलेलं आहे मला, गिवन आहे काय काय साईज दिलेली आहे मला. PM ची व्हॅल्यू दिलेली आहे 15, PQ दिला आहे 25, PR दिलेला आहे 20 आणि NR दिलेला आहे किती 8. NR किती दिला 8. बघा इफ मी म्हणलं जर NR अपॉन PN अपॉन NR, PN किती दिलाय, PM आहे का PN आहे ते, ओ माय गॉड PN आहे, मी व्हॅल्यू चुकी दिलेला काय, NR आणि PR दिलाय. ठीक आहे ओके. मग त्यातून व्हॅल्यू काढून घ्यावं लागेल ना. आता इरेजर झालं का, इरेजर झाले. हा आपल्याला PR दिलाय, काय दिला PR दिलाय. तर टोटल लेंथ दिली आपल्याला PN पाहिजे. सो PR बरोबर PN प्लस काय पाहिजे मित्र, PR बरोबर PN प्लस ना. मग देअरफॉर PN बरोबर PR मायनस NR करावं लागेल ना तुम्हाला. तर PR दिलाय 20 मायनस NR ची व्हॅल्यू आहे 8, तर आपला PN किती आला 12. सेम तसं का PQ दिला काय तिकडं, हा PQ दिला, MQ काढून घ्यावं लागेल. सेम वे ना PQ बरोबर काय असणार मग PM प्लस MQ. का करते कळलं काय तुम्हाला, कारण की आपल्याला BPT अप्लाय करायचा याच्यात, कॉन्व्हर्स ऑफ BPT. जर हे 2 रेशो इक्वल झाले या 2 रेशोच्या, तर आपण म्हणणार की ही लाईन पॅरलल आहे हिच्या, साईड पॅरलल आहे तिच्या, दॅट्स वाय. तर PM ची व्हॅल्यू दिलेली आहे फक्त की MQ आलेली आहे. सो MQ बरोबर PQ मायनस PM. PQ दिलाय 25 आणि PM दिलंय 15, तर याचं उत्तर येते 10. चला भेटला व्हॅल्यू. आता लावू. नाऊ बघा काय म्हणणार मी, PN अपॉन NR. आता इथं काय थेरम नाही लावला मी, फक्त मी रेशो काढून घेतलो. सध्याला रेशो काढून घेऊया दोघांचा. PN अपॉन NR. तर PN किती काढला, PN काढला होता आपण 12 अपॉन NR. तर NR ची व्हॅल्यू किती दिली आहे 8. तर हे उत्तर येते 4 × 12 4 × 2 8. हे आलं. ठीक आहे, याला इक्वेशन फर्स्ट. सेकंड रेशो काढू घेऊ PM अपॉन MQ. PM अपॉन MQ. तर PM किती काढला आपण, MQ काढला 10 आणि PM दिले 15. 15 अपॉन 10, तर हे 5 ने डिवाइड करा, 5 2 10. त्याला इक्वेशन सेकंड. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड बोर्डला करा, 2 मार्काला मस्त असं इझी मार्क्स भेटतात, असं पद्धतीने करत जायचं. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड मी म्हणू शकतो देअरफॉर PN अपॉन NR इज इक्वल्स टू PM अपॉन MQ, म्हणून बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT. बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT मी म्हणू शकतो की साइड NM ही पॅरलल आहे RQ ला. कशामुळे कॉन्व्हर्स यूज केला आपण. मला हा रेशिओ दिला इक्वल आहे, तर ही साइड आहे पॅरलल होऊन जाईल. असा सॉल्व्ह करायचा क्वेश्चन. ओके नोट करा. असं गेलो, इथं सॉल्व्ह केलं, मग उरलेल्या मधातल्या जागेचा उपयोग घेतला. खरा ऍडजस्ट. नेक्स्ट वाला क्वेश्चन पे जंप करते हैं. इथं सांगितलेलं आहे की NQ हा सरळ सांगितलं यांचा बायसेक्टर आहे. काही अडचण आहे का क्वेश्चनला सॉल्व्ह करायला मला सांगा. आता सिंपल मी जर शॉर्टली करून दाखवतो, पण पद्धतीने तुम्हाला जायचंय. मी जसं पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केला ना, चला करा करू सॉल्व्ह. सोल्युशन हे जायचं असं लिहायचा, तो असं मार्क्स येतील. NMP इन ट्रायंगल NMP
ray NQ is angle bisector of angle N, म्हणून बाय angle bisector theorem, म्हणून बाय अँगल बायसेक्टर थिअरम देअरफॉर NM अपॉन NP, PN म्हणा एकच. आता मी या अँगल कडून असं आलो असं म्हणलं, तर मग आता मला हे दोन साईड रेशो मध्ये घ्यावं लागतील. चुकू नका, हेच लेकरं चुकवतात, त्यांना इथंच कन्फ्युजन होते की काय काय चुकवले मी. चला ठीक आहे, MN किती दिले, MN म्हणा का NM म्हणा, किती दिले 5, PN दिलेलं आहे 7, MQ दिलेलं आहे 2.5. काढायचं काय आहे, QPच काढायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन QP into 5 is equals to 7 into 2.5. Got it? चलो करा आता. Therefore QP is equals to 7 into 2.5 अपॉन किती आला 5. ठीक आहे, हे कसं कॅल्क्युलेशन करायचं, काटाकाटी करा ना आता सरळ सरळ. आता वरी पॉईंटला पॉईंट राहू द्या, इथं वरी येतं 0.5, 5 1 5 0 2 3 0.5 into 7. सो therefore QP बरोबर आला 7 into 0.5. तो 7 5 35, तो 7.5 युनिट सेंटीमीटर वगैरे का नाही. मग लेंथ ऑफ QP इज 3.5. मॅथमॅटिक्स मध्ये हे शेवटचं जर तुम्ही उत्तर नाही लिहिलं तर तुमचा अर्धा मार्क कटला, बोर्डचा अर्धा मार्क गेला. तर मी इथं बोर्डचं प्रिपरेशन घेत आहे आणि तुमच्या येणाऱ्या भविष्यासाठी कन्सेप्ट पण प्रॉपर कव्हर करते. तुमच्या पद्धती राहा तुमच्यामध्ये, कारण की आपल्याला 12वी बोर्ड आहे, खूप आहे, बरंचसं काय आहे. चला ठीक है, नोट कर लिया, गुड. चलो बढ़ते हैं आगे वाले क्वेश्चन पे. नाउ लेट डिस्कस फर्दर क्वेश्चन. काय म्हणलं, प्रूव्ह दॅट AP अपॉन BB. चला ठीक आहे, प्रूव्ह करायचं हे अपॉन हे. गिवन काय, गिवन प्रूफ म्हणल्यावर पहिले गिवन लिहून घ्यायचं जे जे दिले ते. इन ट्रायंगल ABC अँगल B बरोबर किती आहे 60 डिग्री, आणि इन ट्रायंगल APQ अँगल P बरोबर किती दिले 60 डिग्री. अरे सोपं आहे ना बघा. सो आपल्याला टू प्रूव्ह करायचं आहे AP अपॉन PB इज इक्वल्स टू AQ अपॉन QC. हे प्रूफ करायचं आहे. BPTचा कॉन्व्हर्स आहे इथं. प्रूफ कन्स्ट्रक्शन वगैरे काय नाही, त्याला डायरेक्ट प्रूफ आहे बघा. आता मी म्हणलं अँगल APQ इज इक्वल्स टू अँगल ABC. हे काय आहे आपल्याला गिवन आहे. तर बाय कॉन्व्हर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल थिअरम. जर तुम्ही करस्पॉन्डिंग अँगल कॉन्व्हर्स जर लावला, हा अँगल इक्वल आहे याच्या, तर ही साइड पॅरलल होऊन जाईल हिच्या. समजलं ना? यस. करस्पॉन्डिंग अँगल, कॉन्व्हर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल थिअरम. सो देअरफॉर PQ पॅरलल होणार कोणाच्या, BCच्या, अँड AB is there transversal, is there transversal. म्हणून बाय BPT AP अपॉन PB इज इक्वल्स टू AQ अपॉन QC. जरा साक्षर हे करा, ठीक आहे. झालं, हे प्रूफ. काय नवीन होतं क्वेश्चन मध्ये? काही नवीन नव्हतं. ऑलरेडीच तुम्ही जर प्रॅक्टिस मध्ये राहिला तर तुम्हाला कळलं कसं करायचं. जरासं इंकचं साईज छोटं करून ओके, नोट करा. चला आता वाढवता पुढच्या क्वेश्चनवर. 5वा क्वेश्चन आहे. इन ट्रायपेजियम ABCD दिलेला आहे. PD दिलेली आहे, QC पण दिलेली आहे, आणि AP दिलेली आहे, BC BQ. आता मला सांगा क्वेश्चन तुम्हाला येईल का नाही? यायलाच पाहिजे. ही पॅरलल आहे हिला बाय प्रॉपर्टीज ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. हिचा रेशिओ
AP अपॉन PD होणार आहे कोणाच्या, BQ अपॉन QCच्या. व्हॅल्यू ठेवून कॅल्क्युलेट करता येतील ना, बस झालं. चला 5वा क्वेश्चन इझी आहे. सेम 6वा क्वेश्चन पण सेम आहे. अँगल बायसेक्टर थेरमवर हे असणार एचा अपॉन आणि हे असणार एचा अपॉन. ह्यात सगळ्या व्हॅल्यू दिल्या सांगा. QP काढा बाय युझिंग अँगल बायसेक्टर थेरम. मग अशा छोट्या छोट्या क्वेश्चन्सला तुम्ही स्वतः केलं पाहिजे आणि हे प्रॅक्टिस बेस्ड क्वेश्चन आहेत. प्रॅक्टिस जेवढी करसाल तेवढे इम्पॉर्टंट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन 7वा पण क्वेश्चन सेमच आहे. ह्या 3 पॅरलल लाईन्स आहेत 1 2 3 आणि ह्या त्यांच्या ट्रान्सव्हर्सल्स झालं. याचा रेशिओ एचा अपॉन, याचा रेशिओ एचा अपॉन. म्हणजे सरळ सरळ सांगायचं तर BD अपॉन AC इक्वल आहे कोणाच्या, घ्या BD अपॉन DE इक्वल आहे AC अपॉन CE च्या. व्हॅल्यू ठेवा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून x ची व्हॅल्यू काढा. क्वाइट सिंपल. चलो पुढच्या क्वेश्चनला पाहूता. मराठीतून शिकवत आहे मी तर मराठी लँग्वेजचा जरा फार यूज प्रॉपर होणार असून जरा फार मी मराठी इंग्लिश घुसवायलो, हिंदी घुसवायलो, कोई बात नाही. 8वा क्वेश्चन सेम दिला आहे. फाइंड LT. LT ला फाइंड करायचं. 2 साईड दिल्या आता, यांचा रेशिओ इक्वल असणार यांच्या दोघांच्या बाय युझिंग अँगल बायसेक्टर थेरम. एक पिक्चर ऍड पिक्चर कोई बात नाही. चला हे क्वेश्चन सॉल्व्ह करू. 9वा 3 मार्कला 9वा क्वेश्चन पडतो आणि बऱ्याच जणांना कॅल्क्युलेशन येत नाही ना. 9th क्वेश्चनचं 9th क्वेश्चन मध्ये काय दिले बघा. 9th क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे, व्यवस्थित ऐकावं. 9th क्वेश्चन चालू आहे आपला. 9th क्वेश्चन सोल्युशन. काय दिलं सोल्युशन 9चं बघा. काय करू आपण, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. ओके बायसेक्टर सांगितला, कोई बात नाही. चला बघा सेक बायसेक्स AB अँगल ABC. इन ट्रायंगल जी माहिती दिली स्टार्टिंगला ती लिहून ठेवायची. BD इज अँगल bisector of angle B. So therefore by angle bisector theorem. कोणता, अँगल बायसेक्टर थेरम. काय म्हणतो अँगल बायसेक्टर थेरम? मग चला मी म्हणणार BA अपॉन BC. BA अपॉन BC. आता मी BA अपॉन BC आलो तर मग AD अपॉन DC इज इक्वल्स टू AD अपॉन DC. आता ठेवू त्याच्यात व्हॅल्यूज. BA ची दिली x व्हॅल्यू देअरफॉर म्हणून आणि याची दिली x प्लस 5 इज इक्वल्स टू x मायनस 2 अपॉन x प्लस वाला 2. चला करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो x ला मल्टिप्लाय आलं x प्लस 2 आणि या ब्रॅकेटला मल्टिप्लायला आलं x प्लस 5. चलो मल्टिप्लिकेशन करून टाका. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला दिसल x इंटू एक्स स्क्वेअर प्लस इथं आलं 2x. आता इथं बघा तुम्ही डायरेक्ट एक फॉर्म्युला यूज करू शकता. x a प्लस बी एक्स इंटू एक्स प्लस ए प्लस एक्स प्लस बी. हे a आहे हे b आहे. काय x इंटू एक्स स्क्वेअर खाली बघा तो x इंटू प्लस 5 प्लस 5x मायनस 2 इंटू एक्स मायनस 2x मायनस 2 इंटू 5 मायनस 10. गॉट इट. बघा आता इथं एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर प्लस 2x ला 2x. इथं एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर प्लस 5x आणि मायनस 2x झाले प्लस 3x. कारण की 5 मधून 2 गेले आणि मायनस झाला 10. तुम्ही बघसाल इथं जे काही तुमचा एक्स स्क्वेअर आहे एक्स स्क्वेअर कटला कारण की लेफ्ट लाईन ते मायनस होणार होता. दॅट्स वाय ते एलिमिनेट झाला. देअरफॉर काय उरलं इथं 2x बरोबर 3x मायनस 10. तर याला तिकडे घेऊन जायला इकडे आणा. हे 10 झालं. हे 3x मधून 2x गेले. सो फायनली x ची व्हॅल्यू आली 10. सो x इज इक्वल्स टू 10. द व्हॅल्यू ऑफ x इज 10. ओके नोट करा. चला आता एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे परत 3 मार्कासाठी. एक एक्झामला IMP ऍक्टिव्हिटी आहे. जरा मोठं करतो हिला. चांगल्या प्रकारे दिसला पाहिजे तुम्हाला. नाही दिसणार. जरासं मीडियम साईज ठेवावं लागेल. मीडियम साईज ऍक्टिव्हिटी क्लिअर आली पाहिजे आपली. येस. आता बघा या क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे की PQ पॅरलल DA ला PQ पॅरलल E ला दिलेली आहे आणि QR पॅरलल दिले E ला. देन प्रूव्ह दॅट ही पॅरलल आहे DF ला. ठीक आहे ऍक्टिव्हिटी पूर्ण करू. राईट. बघा ऑनली त्यांनी करून दिलेलं असतं. सगळं व्यवस्थित लिहून घ्यायचे. डबे काढायचे.
इन ट्रायंगल XDE ही पॅरलल आहे इला बाय बीपीटी. मग XP अपॉन PD इज इक्वल्स टू XQ अपॉन QE. आलं रिझन. आणि हे जे दिलेलं आहे इन ट्रायंगल हे गिवन आहे, इथं लिहायचं गिवन, आणि पण इथं पण लिहा गिवनच आहे. सिमिलरली इन ट्रायंगल XEF मध्ये बघा, XEF मध्ये QR पॅरलल आहे EF ला, QR पॅरलल EF गिवन आहे, म्हणून XQ अपॉन QE इक्वल असणार XR अपॉन RF ला. कळत आहे? गुड. याचं रिझन काय असणार? बाय BPT. ठीक आहे. मग फ्रॉम 1 and 2 वर बघा, XQ अपॉन QE याच्या इक्वल हे दोघं इक्वल झाले, तर मग काय ना XP अपॉन PD इक्वल असणार कोणाच्या? XR अपॉन RF च्या. म्हणून बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शन थेरम ही पॅरलल होऊन जाईल इला. दॅट इज सेग PR पॅरलल सेग DE, सेग PR पॅरलल सेग DE. सेग PR पॅरलल DE. DF पाहिजे मित्र, पुस्तकात प्रिंट मिस्टेक सापडली आहे, हे पाहिजे होतं DF. असं होते, पेपरला असं होणार नाही, काळजी करू नका. ठीक आहे, नोट करा क्वेश्चन. गुड. पुस्तकावर अशी काही घाण करू नका, सेपरेट काढा सगळं. स्क्रीनशॉट घ्या वाटलं तर, वेळ घ्या, पण असं काही करू नका घाण. पुस्तक फक्त करा काय, आपल्या नोटबुक मध्ये सगळं रेखाटन कराय. गॉट इट? चलो बघू ता नेक्स्ट क्वेश्चन. काय म्हणतं? इन ट्रायंगल ABC रे BD बायसेक्ट अँगल ABC अँड रे CE बायसेक्ट अँगल ACB. इफ सेग AB कॉन्ग्रुएंट आहे AC ला, देन प्रूव्ह दॅट ED बरोबर BC. आता ट्रायंगल काढावं लागेल पहिले आपल्याला ABC. इन अ ट्रायंगल ABC रे BD बायसेक्स ABC. BD ABC ला बायसेक्ट करत आहे, BD हा D. अँड रे CE बायसेक्स हे E आहे, बायसेक्स. ठीक आहे, ACB ला. आणि सेग AB दिल्ली, AB कॉन्ग्रुएंट आहे AC ला. प्रूव्ह दॅट वी हॅव टू प्रूव्ह ED पॅरलल BC. ओके, ED पॅरलल BC ला दाखवायचं आहे. कोणी नाही, इथं पण BPT आणि अँगल बायसेक्टरच काम होणार आहे. बघा गिवन जे माहिती दिली का ती लिहून घ्यायची. क्वेश्चनची ऍज इट इज तिथे लिहा माहिती. हे AB पॅरलल, हे AB कॉन्ग्रुएंट आहे कोणाला? AB कॉन्ग्रुएंट आहे AC ला, पण लिहून ठेवा. ठीक आहे, चला आता टू प्रूव्ह करायचं आपल्याला. टू प्रूव्ह करायचंय काय? ED पॅरलल BC प्रूफ करायचं आहे. तर प्रूफ लिहूता. प्रूफ डायग्राम नव्हती, दॅट्स वाय मी डायग्राम यूज केली. बोर्डवर पण केला असता आपण, बोर्डवर करते म्हणजे आपण आपल्या ब्लॅक बोर्डवर, PDF फाईलवर झालं. कोई नाही, पहिले जे दिलेले त्याच्यावर आपण काढू शकतो. हा अँगल बायसेक्टर आहे, तर मी इथे प्रॉपर्टी यूज करू शकतो. बघा, BD इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल B, म्हणून बाय अँगल बायसेक्टर थिअरम, अँगल बायसेक्टर थिअरम. तर मी काय म्हणणार मग आता? BD बाय, तर AB अपॉन BC घेऊ शकतो मी. AB अपॉन BC इज इक्वल्स टू AD अपॉन DC. AD अपॉन DC हे लक्षात ठेवा. AB अपॉन BC इज इक्वल्स टू AD अपॉन DC. हे आणलं, लक्षात ठेवायची गोष्ट. याला देऊ इक्वेशन फर्स्ट. सेकंड, हा अँगल बायसेक्टर आहे, हा अँगल दिलाय, तर AC अपॉन BC इज इक्वल्स टू AE अपॉन AD असं लिहू शकतो आपण. चला बघा आता नेक्स्ट काय म्हणणार मी. या डायग्रामला बघा, रे CE इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल C. म्हणून आता परत बाय रिपीट अँगल बायसेक्टर थेरम लिहायची गरज नाही. आता मी हे अँगल बायसेक्टर घ्यायलो, हा अँगल बायसेक्टर. तर AC अपॉन BC, देयरफॉर AC अपॉन BC मिळू शकतं का? आता AC अपॉन BC, तर मग AE अपॉन EB
तर इकडचं काय झालं AE अपॉन EB हे इक्वेशन सेकंड. ठीक आहे, इक्वेशन सेकंड. तर आपल्याला गिवन मध्ये बघा AB ही कोणाबरोबर दिलेली आहे AC बरोबर. AB ही कोणाबरोबर दिलेली आहे AC बरोबर. सो देअरफॉर मी म्हणणार AC जागी काय घेणार मी AB घेणार. मग AB अपॉन BC बरोबर काय झालं AE अपॉन EB. अरे याला इक्वेशन सेकंड देऊ, हा याला इक्वेशन सेकंड द्यायचं बघा. मग फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड AB लेफ्ट हँड साइड इक्वल टू राइट हँड साइड. मग देअरफॉर AE अपॉन EB इज इक्वल्स टू AD अपॉन DC. Therefore, by converse of BPT, seg ED parallel side BC. Hence proved. बघा काय केलं आता आपण बीपीचा कॉन्व्हर्स यूज केला. जर हे दोन रेशिओ जर या दोघांचा रेशिओ प्रोपोर्शनल असेल या दोघांच्या इक्वलला तर ही साइड पॅरलल असते कोणाला या साइडला थर्डला. हा होता प्रूफ. तर अशा प्रकारे आपण सॉल्व्ह केले आहे प्रॅक्टिस सेट 1.2. असेच काही क्वेश्चन असतील. हा तर काही क्वेश्चन जर आपल्याला इथंच मला या पेजवर सॉल्व्ह करणं इझी, तुम्हाला लिहिणं सोपंच आहे जाणार काय अवघड नाही. फक्त जरा अक्षर माझं आहे, पण जे काय राहील आता पुढच्या कन्सेप्ट पाहता पुढचे क्वेश्चन्स करीतच, नाही तर मी स्क्रीनशॉट काढून याच्यावर घेऊन टाका. चला ठीक आहे, चालतं, चलो बाय.